आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्सकडे। ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांनी खोटी कागदपत्र सादर करून ओबीसी महिलेची जागा घेतल्याचा आरोप शिंदे सेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केला। त्या ओबीसी नसून सूर्यवंशी समाजाच्या असल्याचा दावा देखील त्यांनी केला। दरम्यान समाधान सरवणकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। आपण थेट जाऊया। ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाले, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपद हे धोक्यात आलेलं आहे। त्यांच्या विरोधात खरं तर प्रिया सरवणकर लढलेल्या होत्या। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत। जो काही ओबीसींवरती अन्याय होत आहे ह्याच्यावरती आज वाचा फुटलेली आहे आणि विशाखा राऊत या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या आहेत। हे सर्व मुंबईला, अर्ध्या मुंबईला हे माहिती आहे की सूर्यवंशी समाजाच्या आहेत आणि त्या ओबीसीमध्ये येत नाहीत, हे सत्य आहे। आणि बोगस कागदपत्र लावून त्यांनी काही सर्टिफिकेट असून दे, त्यांचे आजोबांचे, मला असं वाटतं 3 आजोबांचे वेगवेगळे नावं तिकडे लावून दे, त्यांचे काहीतरी बर्थ सर्टिफिकेट, हे खोटं कागदपत्र पूर्ण लावून त्यांनी हे तिकडे सर्टिफिकेट काढलेलं होतं। पण यांनी ज्या काही फसवणूक तिकडे केलेल्या आहेत, आज यांच्या सर्टिफिकेटमध्ये यांनी मी घरकाम करते असं नमूद केलेलं आहे। आज यांचे आजोबा 3 आजोबा वेगवेगळे, वडिलांच्या पासपोर्टवरती आजोबांचं नाव वेगळं, वडिलांच्या बर्थ सर्टिफिकेटवरती आजोबांचं नाव वेगळं, वडिलांच्या डेट सर्टिफिकेट, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी यांच्या सुरू आहेत। विशाखा राऊत सारखी बोगस जी लोक आहेत, ज्या मुंबईच्या महापौर होत्या, महत्त्वाची गोष्ट आज कसली, तुम्ही 70 पार केली, आता कसलं तुम्हाला नगरसेवक व्हायचं आहे? 70 पार झाल्यानंतर पण तुम्हाला अजून नगरसेवकाचे वेध काय सुटत नाहीत, आमदार झालात तुम्ही तर तुम्हाला अजून नगरसेवक व्हायचं आहे आणि ते पण कसं, बोगस सर्टिफिकेट। मला असं वाटतं खूप चांगला निर्णय झाला आहे। येणाऱ्या काळात त्याच्यावरती अजून कारवाई होईल अशी आम्ही आज मागणी करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह मी गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।